नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार. आज मी तुमच्यापर्यंत आयोगाचं एक महत्त्वाचं नोटिफिकेशन घेऊन आलोय. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 जी आधी 28 एप्रिलला होणार होती, ती एक्झाम आयोगाने पोस्टपोन केली आणि फायनली त्या एक्झामचं अपडेट आज दिलेलं आहे. नोटिफिकेशन आली आणि त्याच्यानुसार राज्यसेवा 2024 ची परीक्षा ही आता 6 जुलै रोजी होणार आहे. 6 जुलैला शनिवार आहे. जनरली एक्झाम ह्या रविवारी आयोग घेत असतो, पण ही वाली एक्झाम ही शनिवारी होतीये. त्याच्यामुळे वार वगैरे बघून जाऊ नका, डायरेक्टली 6 जुलै लक्षात ठेवायचंय, त्याच दिवशी पेपर असणार आहे. ओके. आणि या एक्झामसाठी आयोगाने जागा सुद्धा आता वाढवल्या. याच अपडेटमध्ये किंवा याच एकाच नोटिफिकेशनमध्ये नवीन सुधारित जागा सुद्धा त्यांनी दिल्या. एकूण आधी 274 जागा होत्या, त्यात वाढ झाली आहे आणि एकूण आता 524 जागांसाठी ही एक्झाम होणार आहे. राज्यसेवा 2024 ही जुन्या पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा असणार आहे, ज्याच्यामध्ये मुख्य परीक्षा सुद्धा तुम्ही ऑब्जेक्टिव्ह पेपर किंवा MCQ स्वरूपामधला पेपर देणार आहे. पुढे ज्या एक्झाम होतील 2025 पासूनच्या, त्या प्रत्येक एक्झाममध्ये आयोग हा मुख्य परीक्षेचा पेपर रिटर्न फॉर्म मध्ये घेणार आहे, लिखाण काम करावं लागणार आहे. त्यामुळं ही संधी अगदी शेवटची संधी आहे असं जर डोक्यात ठेवून अभ्यास केला तर चांगली तुमची तयारी होईल. राहिलेले एक साधारण आता बघा, आजपासून जर बघितलं तर 59व्या दिवशी तुमची एक्झाम असणार आहे. त्याच्यामुळे जोमाने तयारीला लागा, अजिबात ढिलं पडू नका. खरंच शेवटची संधी आहे हे आयोगाला पण कळते, म्हणून त्यांनी पण जागा वाढवलेल्याच आहेत. साधारण जे उपजिल्हाधिकारीसाठी तुम्ही तयारी करता या डेप्युटी कलेक्टर पोस्टसाठी, तर त्याच्या 7 जागा आहेत. ओके. हेवी कॉम्पिटिशन पण असणारच आहे, पण एकूणच सगळ्या जर पदांचा जर तुम्ही विचार केला तर 524 जागा असतील. ओके. चांगली तयारी करा, अजिबात ढिल्लं पडू नका. शेवटची संधी आहे हे मी तुम्हाला आणखीन 3-4 वेळेस बोललोय ऑलरेडी. परत एकदा आठवण करून देतोय की राज्यसेवा 2024 जुन्या पॅटर्नने होणारी शेवटची एक्झाम असणार आहे. ठीक आहे. राहिलेल्या 60 दिवसांमध्ये साधारण 59व्या दिवशी परीक्षाच आहे, तर प्रॉपर 55 दिवस तरी तुमच्या अभ्यासामधले रिव्हिजन मधलेच असले पाहिजे. तर ती रिव्हिजन तुम्ही आमच्यासोबत सुद्धा करू शकता. विजन स्टडी 2.0 या ॲपवरती आम्ही राज्यसेवेच्या राहिलेल्या दिवसांना प्रॉपर टार्गेट करण्यासाठी राज्यसेवा रिव्हिजन बॅच घेऊन येतोय. 55 दिवस ही बॅच चालणार आहे. इन केस एक्झाम पोस्टपोन झाली तर बॅचचं ड्युरेशन सुद्धा वाढेल. एक्झामच्या दिवशीपर्यंत तुम्ही बॅच बघू शकता, अशा प्रकारची ती सोय असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही प्रत्येक सब्जेक्टमधल्या प्रत्येक मुद्द्यावरती क्वेश्चन आन्सर पद्धतीमध्ये रिव्हिजन करणार. क्वेश्चन आन्सर पद्धतीने आता इथून पुढे तुम्ही सुद्धा सेल्फ स्टडी करताना तयारी करायची, तशीच तयारी या बॅचमध्ये सुद्धा असणार आहे. 9 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून ऍडमिशन स्टार्ट होत आहे. 10 तारखेपर्यंत तुम्ही प्रवेश घ्यायचा आहे. 10 तारखेला आहे अक्षय तृतीया. तर या 2 दिवसांसाठी या बॅचची फी असणार आहे 999 रुपये. 11 तारखेपासून या बॅचची फी असणार आहे 1999. तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर या बॅचमध्ये लवकरात लवकर प्रवेश घ्या. आणि मी तुम्हाला एक डिस्क्लेमर देतोय किंवा एक वॉर्निंग देतोय की ज्यांनी आधी तयारी केली आहे, साधारण वर्षभर 8 महिने ज्यांनी तयारी केली आहे, सिरियस आहात, त्यांनीच प्रवेश घ्या. जे नवीन विद्यार्थी आहेत, उगाच फॉर्म भरण्याची संधी मिळते, कारण आयोगाने त्याच्या नोटिफिकेशनमध्ये दिलंय की 9 तारखेपासून 9 मे पासून 24 मे पर्यंत तुम्ही फॉर्म पण भरायचा आहे. तर जे अगदीच नवीन आहे अशांनी या बॅच पासून लांब राहा, कारण ऍडव्हान्समध्ये जातील काही गोष्टी तर तुम्हाला समजणार नाही. तर ज्यांची तयारी आहे अशांनी प्रॉपर रिव्हिजन करण्यासाठी ही बॅच जॉईन करा. विजन स्टडी 2.0 हे ॲप तुम्ही प्ले स्टोअरवरती सर्च करू शकता किंवा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच. ठीक आहे. तर हीच तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट द्यायची होती की राज्यसेवेची तयारी प्रॉपर करा, ढिल्लं पडू नका. IPL वगैरे सुरू आहे किंवा इतर डिस्ट्रॅक्शनसाठी बऱ्याचशा गोष्टी आजकाल आहेत, पण त्याच्यापासून थोडं स्वतःला सावध ठेवून अभ्यासाला एक प्रायोरिटी देऊन चांगली तयारी करा. ओके. आणि कोर्समध्ये जरी ऍडमिशन नाही घेतलं तरी तुम्ही सेल्फ स्टडीनी स्वतःच्या दिवसाचं नियोजन करून अभ्यास करा. बॅचच्या अंतर्गत तुम्हाला एक वेळापत्रक दिलं जाईल. रोज कोणता सब्जेक्ट मधला कुठला मुद्दा लेक्चर थ्रू बघायचा आहे ते दिलं जाईल. त्याच्यामुळे तिथे प्रॉपर टाइम मॅनेजमेंट करून ते लेक्चर्स दिले जातील. तर जर तुम्हाला 999 रुपये अफोर्ड होत असतील तर लगेच जाऊन विजन स्टडी 2.0 ॲपवरती जाऊन बॅचमध्ये प्रवेश घेऊ शकता. तर याच काही महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला द्यायच्या होत्या. भेटूत आपल्या लेक्चर्सच्या माध्यमातून. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.